लासूरगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये शेतकरी आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरात तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रीता पुरी यांच्या वतीने नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या। 15 पेक्षा अधिक सेवा देत शेतजमिनीच्या कागदपत्रांची आणि नोंदीची दुरुस्ती, महसूल आणि भूमी अभिलेख संबंधित कामे तात्काळ पूर्ण करण्यात आली। शिबिरात सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या। तसेच विविध योजनांची माहिती देऊन अर्ज करण्यास मदत करण्यात आली। या उपक्रमामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी नायब तहसीलदार काकडे, भूमी अभिलेख अधिकारी संदीप गायकवाड, तलाठी प्रवीण पाटील, महसूल कर्मचारी अशोक नळे, तलाठी दिलवाले, विकास भंडारी गायसमुद्रे, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब राहिंस जाधव, मतसागर, कृषी अधिकारी वनिता खडके, कुचेकर, बिलवणे, अमोल राजे, अमोल राठोड, गणेश रणखाम, अमरसिंग बाविस्कर, माधुरी आहेर, गंगाधर कुकुटवार, मंडळ अधिकारी जाधव विभूते आणि जिल्हा परिषद सदस्य संगीता तांबे, पंचायत समिती सदस्य अर्चना शेलार, राहुल शेळके, ईश्वर तांबे, गावातील रितेश मुणोत, रणजित देशमुख, वसंतराव हुमे, अशोक म्हस्के, राजू धनाड, देवी दाक्षिणी मंदिर व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, राजू सांगेकर यांची कार्यक्रमास उपस्थिती होती। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा 1 आज वैजापूर तालुक्यातील लासूरगाव मंडळांतर्गत लासूरगाव या ठिकाणी देवी दाक्षिणी संस्थांच्या प्रांगणामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। महसूल विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये कॅम्पचं आम्ही नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनील पवार मॅडम, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेतून ही शिबिर प्रत्येक मंडळात आयोजित करण्यात आली। यामध्ये महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या स्टॉलचा आपण लावले। त्यामध्ये महसूल विभागाच्या वतीनं 7/12 दुरुस्ती असेल, त्याचबरोबर काही फेरफार प्रलंबित असेल त्याची निकाली काढणे, 8 डिजिटल 7/12चं वाटप आपण या ठिकाणी केले। त्याचबरोबर काही दाखले, शालेय दाखले विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे असेल, पेमेंट आहे, जातीचे दाखले याचे वितरणसुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर कृषी विभागाच्या वतीनं PM किसान आहे, ई-केवायसी संदर्भातली जी सुविधा आहे आपण या कॅम्पच्या माध्यमातून एका छताखाली या ठिकाणी उपलब्ध केली। त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागाच्या वतीने त्यांच्या विभागाची योजनेची माहिती या कॅम्पच्या माध्यमातून आपण त्याचबरोबर या ठिकाणी पुरवठा विभागाच्या वतीनं 300पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी दुय्यम रेशन कार्ड असेल, प्राधान्य रेशन कार्ड असेल ते वाटपाचं वितरण आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण। त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधव असतील, महिला असतील, विद्यार्थी असेल सर्वांची आरोग्य तपासणी कॅम्प मोठ्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी लाभार्थी लाभ देत असताना। त्याचबरोबर उमेदच्या माध्यमातून या ठिकाणी महिला बचत गटाच्या जे उत्पादित माल आहे त्यांना प्रदर्शन आणि विक्रीसाठी सुद्धा आपल्या या ठिकाणी उपलब्ध करून अशा प्रकारे शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या योजना एका छताखाली सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिबिराच्या माध्यमातून आधार अपडेशन असेल, आधारामध्ये नाव दुरुस्ती असेल सुद्धा कॅम्प आपण त्याचप्रमाणे वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्यासंदर्भात लोकांचे प्रस्ताव असतील, त्याचप्रमाणे काही पुढे बंदी संदर्भातले काही चित्र असेल त्याची यादी गोळा करणे, इतर सर्व कामकाज आपण या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी शेकडो स्वरूपामध्ये आपण लाभार्थ्यांना लाभाचं वितरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असतील, स्थानिक पंचायत समिती सदस्य असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी या मंडळाचे मंडळाधिकारी रीता पुरी, त्याचबरोबर त्यांची पूर्ण टीम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी या शिबिराचा विशेष आज लासूरगाव गटात महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर योजना, या शिबिरमध्ये एका छताखाली सर्व डिपार्टमेंटचे जे बी काही समस्या आहे या काही कागदपत्र, काही प्रमाणपत्र त्या एका छताखाली मिळावं हे जे महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे ते धोरण आज
तालुक्याचे तहसीलदार साहेब सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज लासूरगाव येथे हे शिबिर पार पडलं. हे शिबिर इतकं यशस्वी पार पडलं का जितक्या जणांच्या समस्या होत्या त्याच्यापैकी 70 ते 80% समस्या या शिबिरामध्ये सॉल्व झाल्या. व त्या सॉल्व झाल्यामुळे विविध क्षेत्रात म्हणजे सामाजिक असेल, समाजातले विविध घटक असेल, शेतकरी असेल, या रस्त्याच्या समस्या असेल, जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल, विवाह प्रमाणपत्र असेल, हे विविध स्वरूपाचे प्रमाणपत्र आज तहसीलदार साहेबांच्या उपस्थित वाटप करण्यात आले. व हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी लासूर गावातील लोकांनी चांगल्या प्रकारे पुरी मॅडमच्या नेतृत्वात आणि आमचे तलाठी आप्पा पाटील साहेब यांच्या नेतृत्वात हे व्यवस्थित पार पडलं आणि हे कार्यक्रमाचं समारोहही व्यवस्थित झाला. आणि ह्या कार्यक्रमाला म्हणजे तहसीलदार साहेबांनी जी व्यवस्थित उपस्थिती देऊन व्यवस्थित पार पाडलं त्याबद्दलही लासूरगावच्या वतीने मी धन्यवाद मानतो. आमचं लासूरगाव मंडळामध्ये आज हे छत्रपती शिवाजी महाराजेश्वर समाधान शिबिर जे आहे या अभियानाअंतर्गतमध्ये आपण पूर्ण वेगवेगळ्या विभागातील सर्व जे इथं आपण स्टॉल हे लावलेले आहेत, कार्यालय लावलेले आहेत. प्रत्येक विभागाचे कर्मचारी इथं आहेत आणि आपला हा कार्यक्रम सकाळी 9:30 पासून तर 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यामध्ये असणारे जे तात्काळ प्रकरणं जे असतील, कुणाचे अर्ज असतील, ते जागेवर निकाली काढण्याचा प्रयत्न सगळेजण करणार आहेत. आणि यापूर्वी पण आपण आपला हा जो शिबिराचा पहिला टप्पा आहे मागील 17 तारखेपासून सुरू आहे, तर त्यामध्ये आपण विविध वेगवेगळे सातबारे, फेरफार, नकला, परत त्याचबरोबर प्रलंबित फेरफार असतील, रस्त्याचे प्रकरणं असतील, त्याचबरोबर भूसंपादनचा विषय जो आहे हा जास्तीत जास्त प्रयत्न कसा निकाली काढता येईल यासाठी सर्व प्रशासन हे तत्पर आहे आणि तत्पर राहील. त्याचबरोबर आजचा जो हा शिबिराचा उद्देश जो आहे महसूल प्रशासनाने आणि महसूलच्या वन विभाग महसूल प्रशासन यांनी जो हे काढलेला आहे GR वगैरे, आणि त्या अनुषंगाने असं आहे की लोकाभिमुख प्रशासन म्हणजे जनतेपर्यंत सगळं पोहोचले पाहिजेत. जेवढे शासनाचे वेगवेगळे GR आलेले आहेत हे सर्व शासनाचे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाला माहिती झाली पाहिजे. हा याचा शिबिराचा मेन उद्देश आहे. आणि ह्या सर्व योजना तुमच्यापर्यंत शासनाच्या पोहोचल्या पाहिजेत यासाठी प्रशासन हे दक्ष राहील. प्रतिनिधी रमेश नटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.